फेसाल लाटानी भरलाय गो, दर्या फेसाल लाटानी भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो. दर्या फेसाल लाटानी भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो. गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, ओ गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, आमचा आग्राव गाव कसा सजलाय गो. गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, आमचा आग्राव गाव कसा सजलाय गो. Hey guys, what's up? This is Sarthak Pandit back again with a new vlog. और आज का vlog थोड़ा स्पेशल, थोड़ा अलग होने वाला है क्योंकि आज हम लोग जा रहे हैं बोट रेस, सेल बोट रेस जो होती है हमारे रेवदंडा खाड़ी में, जो कि सालाव और रेवदंडा के बीच में जो ब्रिज है उसके नीचे होती है, उसको देखने जा रहे हैं हम. और पूरा बोट्स वगैरह हम लोग लेके जाते हैं, मतलब कम से कम 800 से 900 1000 लोग भी आप बोले तो कम हो जाएंगे, उसको अटेंड करते हैं. तो उस बोट रेस में 7-8 गांव के टीम से पार्टिसिपेट करते हैं. सेल बोट्स होते हैं जो कि पूरी तरह विंड के ऊपर चलते हैं, उनका डायरेक्शन भी विंड के ऊपर ही सेट होता है और उसको स्पीड भी विंड के वजह से ही मिलती है. सो ये जो बोट रेस जो मैं आपको बता रहा हूँ वो बहुत सालों से चल रही है और इसका मेन इम्पोर्टेंस ये है कि ये गुड़ी पाड़वा, जो कल गुड़ी पाड़वा था और ये गुड़ी पाड़वा के सेकेंड डे पे होती है. सो इसका मतलब इसमें बहुत एन्जॉयमेंट भी होती है, मस्ती भी होती है, थोड़ा सा थ्रिल एडवेंचर भी होता है. बोट रेस होती है, मतलब कौन पहले आएगा, किस गांव का नाम ज़्यादा बड़ा होगा. तो हम लोग लगातार 3 गांव से बोट रेस करते आ रहे हैं और 3 टाइम्स चैम्पियन है हम लोग, कोरलई विनर्स है. सो अभी मैं आपको पूरा लोकेशन पे जाके मिलूँगा, बोट वगैरह में मिल के. और हमारी सब पब्लिक मिल चुकी है, हमारे ओजी भाऊ और ये निखिल दादा कुठे गेला, निखिल दादा, हाँ ये मैन फ्रॉम सफाळे. मैं बोला था ना पूनम केबल सर्विसेज, वही कौशल नेट सर्विसेज, वही उनके मालिक. सो इनको आप देखोगे, अभी मैं अभी सब दिखाऊंगा इनका पिक्चर. देखते हैं, मिलते हैं. हमको लेट हो रहा है थोड़ा, मिलते हैं. हाँ नको आता नको. रेड लेवल. सो हे बघा, हे आमचे हे गद्दार व्हिडिओ कॉलवर गद्दार माणसं आहे ती, है ना, घेऊन हा दादा घेऊनच ना आला. आम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पूर्ण आमंत्रण वगैरे देऊन सुद्धा आले नाही, घरी आमंत्रण द्यायला आलो. मग हे बघ. आता आपण आपल्या बोटी चढायला आलो आहे, तर आपल्याला इथून एक छोटी बोट घेऊन मोठ्या बोट मध्ये ट्रान्सफर हे बघ याच्या बोटीत उभं देख असे. का उभं तू गद्दारी केलीस तुझी. हे गद्दार आहेत. आपण या बोटीत जाणार आहोत आणि गटक कुठे या ह्याच्यात आपल्याला ट्रान्सफर करणार आहेत. काही जण आपण फायनली बोट मध्ये आलेलो आहोत. ही आपली बोट आहे. आता थोड्या वेळात आपण बोट काढू. आपलं सामान दुसऱ्या बोटीत टाकलं होतं, पण आता तिकडून आता सामान ट्रान्सफर करून इकडे आणतोय. एक 15-20 मिनिटात बोट निघेल. हाय द जोश. काही आता आपल्या बोटीचं आपण इंजिन स्टार्ट केलंय. 5 मिनिटात आपण इंजिन फुल पावर से करने वाले. अभी देख पूरा फुल मजेदार एक ब्लॉग होने वाला है, एकदम काम 25. पुढे सरकला. आता आपण बोटीत तुम्ही बघू शकता आपण चढलेलो आहोत आणि माझ्यासमोर तुम्ही बघू शकता इकडे JSW ची जेटी आहे आणि त्याच्या पुढे ब्रिज आहे, सालाव ब्रिज. सो सालाव ब्रिजच्या त्या साईडला रेस चालू होते आणि आग्राव जेटीवरून रेस चालू होते आणि रेवदंडा ब्रिजला टर्न मारते आणि टर्न मारून परत जो फर्स्ट जाईल आग्राव जेटीला तो विनर डिक्लेअर केला जातो. सो गाईज इकडून स्टार्ट होतात बोटी रेस. तुम्ही इथे बघू शकता, हे जे लावलंय हे इकडून बोटी स्टार्ट होतात आणि असे 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 करून पुढे जातात. हा ब्लूटूथ बंदच आहे.
सो गाईज इकडून बोट निघून त्या साईडला जातात पूर्ण एकदम राईट साईडला आणि मग तिकडून पूर्ण टर्न मारून येतात ते आपल्या ब्रिज खाली रेवदंडा ब्रिज खाली. मी तुम्हाला आता बोट्स आम्ही थोडा लेट झालोय बोट्सला आम्ही पकडतोय. बोट जशी दिसतील तशी मी तुम्हाला व्ह्यू द्यायचा ट्राय करेन. आणि पूर्ण असा हा समुद्र 100-150-200 बोटी आसपासच्या कोर्लई बोरली झाला ताराबंदर झाला आग्राव झाला बाकी पण आजूबाजूच्या सगळ्या गावातले जेवढे कोली बांधव आहेत त्यांचे सगळ्यांचे बोटी घेऊन आपण असा एक बोलू शकतो की समुद्रातली जत्रा आहे ती साजरी करतो. तो काय आता थोड्याच वेळात तुम्हाला बोट दाखवेन थोड्या पुढ्यात. तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेतोय. कलिंगड आहे स्नॅक्स आणले वडापाव समोसा खायची एकदम तोटा नाही आहे फुल. आणि बाकी पण बंदोबस्त आहे समजणारे समजून जा. नाही दाखवायचे नाही. सो काय आता तुम्ही बघू शकता इकडून जवळ एकदम बोटचे शॉट आहेत. ही आपल्या गावातली बोट आहे जी फर्स्ट नंबरला आहे. आता बघूया टर्न दुसऱ्याला आहे पण वारा साथ देत नाही. कम्प्लीट वारा पडलेला आहे. सो आज काही सांगता येत नाही कोण पुढे जाईल कोण मागे जाईल. जागेवर थांबलेत हे बोट असेच जागेवर आहेत. हे वाराच नाही चालत आहे. तुम्ही बघू शकता हे फक्त नॉर्मल झेंडे हलतात एवढाच वारा आहे. बाकी आजूबाजूला जसा पाय तसा वारा आहे नाही. कारण पूर्ण गेम वाऱ्यावर डिपेंडेंट आहे. पूर्ण गेम जर वारा नसेल तर बोट स्टिअरच नाही होणार बोटला टर्नच नाही भेटणार असं आहे. सो गाईज ही बोट आता फर्स्ट आहे फर्स्ट नंबरला आणि मागे तुम्ही सगळे बघू शकता 2nd, 3rd नंबरला बोट कंटिन्यूस चालू आहेत. तिकडून पूर्ण टर्न मारलेला. आता हे बोटी डायरेक्ट टर्न मारायला ब्रिजच्या खाली आपला जो रेवदंड्याचा ब्रिज आहे त्याच्या खाली टर्न मारायला जातील. सो मी तुम्हाला कॉन्स्टंट अपडेट्स देत राहीन. ह्याच्या पुढे तुम्ही बघू शकता पूर्ण बोट फुल आहेत आणि आजूबाजूला पूर्ण बोटी आहेत आणि सगळ्यांनी बोटीमध्ये बँजो कोणी लावला आहे कोणी DJ लावला आहे. बाजूला फुल टफ कॉम्पिटिशन चालू आहे कारण आत्ता वारा पकडायला सुरुवात झाली आहे आणि जसं जसं वारा पकडेल तसा त्या शिड जो सेल आहे त्याच्यात पूर्ण वारा तो पकडून स्पीड पकडायला सुरुवात होईल. सो एकदम कट टू कट हे 2 बोटी चाललेत. ही पुढची आहे ती आपली कोर्लईची बोट आहे मागची आग्रावची आहे आणि त्याच्या मागे आपण बघू शकता दोन्ही बोट हे पण ह्यांची पण टफ फाईट चालू आहे काही सांगता येत नाही. आणि ह्याच्या पण मागे 2 बोट अजून आहेत. हे आग्रावचे टोटल 6 बोट्स आहेत आणि बाकी 2 आपल्या कोर्लईमधले आहेत. आणि तुम्ही पुढे बघू शकता एक पुढे ऑलरेडी खूप पुढे बोट गेलेली आहे इकडून ती विजिबल नाही आहे. पण या बोटी पण त्या बोटीला पकडू शकतात जर चांगला वारा आणि जर डायरेक्शन सोबत आला तर. सो गाईज तुम्ही इकडे बघू शकता ही जी बोट आहे तुम्हाला दिसते त्याच्या खाली एक छोटीशी बोट असते त्याला लाईट वेट वगैरे वुडननी बनवलं जातं. त्यासाठी एक मोठा लाकडी खांब उभा केला जातो आणि त्यालाच एक सेल बांधली जाते. सो ती सेल आपण मूव्ह करू शकतो दोन्ही साईड्सला. टर्न घेताना ती सेल कामाला येते. सो या प्रकारे या बोटीचं कन्स्ट्रक्शन असतं. सिम्पल आणि लाईट वेट असतं. याच्यामध्ये मोटर्स नसतं. सो या बोटींमध्ये मोटर्स नसते नाही. तो आपण जो बोलतो वल्ला तो मारायला अलाउड असतं. फक्त आणि फक्त हवेच्या जोरावर ही बोट आमच्या बोटीचे तांडेल चिन्ना.
शकता तिथे ती बोट त्यांनी आपला सेल आहे ना तो लेफ्ट साईडवरून राईट साईडवर घेतला, त्याला बोलतात माचान बोलतात. सो बोट अशी क्रिस क्रॉस पॅटर्नमध्ये चालते, म्हणजे इकडून या साईडला येते, परत त्या साईडून ते चालते. कारण विंडचं डायरेक्शन बघून ते लोक डिसाईड करतात. सो कम्प्लीट कॅल्क्युलेशन्स आणि सगळं वेदर, विंड डायरेक्शन, स्पीड वगैरे कन्सिडर करूनच ही रेस जिंकता येते. सो पूर्ण हे वर्क सायंटिफिक आणि एक्सपिरियन्सचं आहे. जी तुम्ही पूर्ण जी बोटची रॅली आणि जी तुम्ही जत्रा बघत आहात ती एकविराईची पालखी निघते, जी पूर्ण मानाची पालखी असते, ती आग्राव गावला आहे. ती फर्स्ट पालखी जी जाते लोणावळ्याला एकविराईच्या मंदिरात, ती आग्राव गावमधून जाते. ती तुम्हाला या बोटीत एकविराईची पालखी आहे, तुम्ही बघू शकता इकडे. ही पालखी जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत बाकी पालख्या आतमध्ये मंदिरात घेतल्या जातात. सो ही मानाची पालखी आहे. सो पालखी सोहळा साजरा करण्यासाठी समुद्रात हे बघ आयुष्यपत. सो गाईस तुम्ही बघू शकता, जसं त्या मी बोललो होतो बोटीने सेल चेंज केलाय लेफ्ट साईड राईट साईडवर. तो इकडून इकडे फक्त 2 मिनिटाच्या अंतरात आलेत. आता परत इकडे येऊन सेल चेंज करतील. सो तुम्ही लाईव्ह बघू शकता की या साईडून त्या साईडला सेल चेंज करतायत, परत ते त्या साईडून सेल चेंज करून परत या साईडला येतील. सो असं झिगझॅग पॅटर्न फॉलो करत ही रेस कंप्लीट केली जाते आणि यालाच बोलतात आमच्याकडचे शिड्याच्या ओढीचे रेस. इकडून बघ ना काय भारी इथे तुम्ही बघू शकता की फर्स्ट नंबरची जी बोट आहे ती सर्वात लिडिंग आहे आणि सेकंड नंबरला आपली बोट आता येत आहे, जी मागे तुम्ही बघताय. फर्स्ट नंबरची बोट आता इकडे येईल आणि या लाल कुठे गेला तो मार्कर, या मार्करला परत सेल चेंज करेल आणि ती परत त्या साईडला होईल. सो डिफरन्स खूप छोटासा आहे, काही होऊ शकतं. आता हे लोक इकडे येऊन सेल चेंज करतील. सो गाई ही जी बोट बघताय तुम्ही हिरकणी, ती फर्स्ट नंबरला आहे. फर्स्ट नंबरला आता इकडून ते लोक केला इकडून त्या लोकांनी सेलचा डायरेक्शन चेंज केला लेफ्ट साईडून राईट साईडला. ही उलटी मारतात. फिरली उलटी फिरली ती. सो काय आता हे इकडून पूर्ण डायरेक्शन चेंज केलं, आता परत त्या साईडला जातील. इथे तुम्ही काम बघताय हे पूर्ण एक्सपिरियन्स आणि मेहनतीचं काम आहे. सो रेसिंग नॉर्मल मोटर बोट्सवर कोणी करेल, मोटरमध्ये पॉवर असते, पण हे जे मॅनवर्क आहे, हे जे एक्सपिरियन्स आहे, हा तुम्हाला डायरेक्शनचा हे सगळं पाहिजे, तो इम्पॉर्टंट आहे. सो गाईस तुम्ही बघू शकता की वारा एवढा स्ट्रॉंग आहे की ती त्यांची सेल एका साईडला होते. सो ती सेल कंट्रोल करायला पण 3-4 माणसं रस्सीली बांधून ते खेचत असतात कंटिन्युअसली. सो गाईज आता ही फर्स्ट नंबरची बोट आहे आणि जस्ट मागे आता सेकंड नंबरची बोट आहे. ही डिस्टन्स कधी कंप्लीट होऊ शकते. आपण रेवदंडा ब्रिजच्या खाली आलेलो आणि इकडून फर्स्ट नंबरला जी बोट होती त्यांनी टर्न मारलेला आणि टर्न मारून आग्राव जेटीला. गाईज हे बघा, ही फर्स्ट नंबरची बोट आहे, हिरकणी नाव लिहिलंय. आणि ही सेकंड नंबरची आहे. सो गाईज फायनली आग्रावच्या बोटीला फर्स्ट नंबर आलेला आहे. आपण सेकंड नंबरवर फिनिश करतो आणि आपण आता रिटर्न चाललेलो. कंप्लीट झालेली आहे रेस. 3rd 4th नंबर कोण येतील आपल्याला नंतर समजेल, पण आपण आता आपल्या घरच्या बोट लावून घरी जाऊ. कारण आता खूप लेट झालेला, आता वाजले 3, आपल्याला घरी पोचायला वाजतील 3:30. सो जेवलोय नाही, भूक लागली सगळ्यांना. सो आपण रिटर्न जाऊ आणि तुम्हाला पूर्ण अपडेट देतो.